अरे काय शिवलाल ते काय मग काही झालं का नाही मला दुकानाचं काही पुढे गेलं का नाही आपलं लाईन पडलं काही विषय काढला म्हणते का नाही काही काशाने सांगितलं का नाही काही काल तर काही विषय काढला नाही म्हणते बघा असं सांगितली काशीनाथ पण आता दिवसभरात काय झालं काय नाही आता वावरात होती म्हणते ते लवकर फोन लागला काशाले ना ते दुकान होईल कसं चेंज नाही पडत मला असं वाटतं लवकर दुकान झालं पाहिजे इकडे सरपंचा काटा निघाला पाहिजे हो पण ते काय आता ते लाईन पडलं जसं काम आहे लवकर काही धुरत नाही ते पाबर देईल हो काशाला फोन लावा मला कुठं काला म्हणा पोझिशन आपल्या अरे बोला दादा काय म्हणता काही नाही सहज आता गाडी घेऊन आलो आम्ही म्हणलं काय झालं काय नाही जरासं पाव विचारपूस करून आम्हाला काही चेन नाही पडून राहिली हो ते आपलं लाईन पाटला विषय काढला का म्हणलं मोठे पाटलाजवळ दुकान टाकायचा किराणा काय जो बोलते पण करते मग काय तर विषय नाही काढला म्हणते अजून मग काय तर ना काढतो म्हणते म्हणे हिंमतच होत नाही म्हणे मग काय तर काय करा मग आपण काय करावं त्याला आज दुपारी काढला आता मी विषय सहज मला का कसं काय झालं मग आता कुठं कालं 2 दिवस झाले बा आता आषाढी एकादशी होऊन काय झालं बाबा विषयाचं तर ते म्हणे काय का मला कसं बरोबर नाही वाटू राहिलं बाबाला म्हणावं कसं बाबा हो म्हणते नाही म्हणते तेच त्याच्या मनात खाऊन राहिले झालंच नाही म्हणजे काहीच नाही अजून म्हणजे गोष्ट पुढेही सरकली नाही एक पाऊलही नाही काय का करावंच लागेल आता काहीतरी मलाच करावं लागेल आता कसं जमत नाही तो अचानक ताल बसून नाही राहिलाय पण काय मला नाही वाटत बस शक्य होईल म्हणून तुम्ही म्हणता ते दुकानाचं पण मला नाही वाटत धुरत नाहीत लाईने पाठी काय म्हणते पुरण का नाही लोक साथ दिली पाहिजे असं होईल फालतू मग माल मग अजून वांदा अंगावर नाही आला पाहिजे बरोबर ठीक आहे ना मग काही हरकत नाही आता मलाच टेकन लावा लागेल काही ना काहीतरी कसं आहे सरका घास खाल्ल्यानं काही जमत नाही ते टेली उंगली करणी पडेल घ्या ठीक आहे ये तू बरोबर मी सांगतो काय करायचं ते काय नाही दुकान तर आपल्याला टाकूनच घ्यायचं आहे ठीक आहे मग ये लवकर हो का काही दुसरं आहे का प्लॅन बरोबर आलोच मग मी काय तर आलो ये लवकर हो तेच तर म्हणलं नाही आपल्याला हे तर करायचं आहे आपलं ध्येय काय आहे दुकान दुसरं आपल्या गावात झालं पाहिजे बस ते उद्दिष्ट पूर्ण करणं म्हणजे करणं आहे एक केव्हा आपण मनावर घेतलं इजुकाट्यावाल्या ना की बस झालं काम झालंच म्हणा ये तू लवकर फक्त आता पुढचं काय सांगतो ते करायचं तसं ये लवकर काय म्हणते काही नाही वाटते नाही म्हणजे जागेवरच काम आहे मला वाटलं झालं असं काही ना काही विषय तरी काढला असं म्हणजे अजून काहीच काही नाही म्हणते तेच आहे ना ते कसं असते आपण जर सरळ सांगितलं तर कोणाला समजत नसते त्याला कसं उलटी पट्टी द्यावी लागते हो सरकी पट्टीनं काम नाही होत तर आता काय करायचं आहे आपल्याला नवीन प्लॅन आहे आपला ते आपल्या कॅना कुठं आहेत ते तुला सांगितलं होतं कुठं टाकल्या मग ते कॅना आपल्या 6 कॅना लांबवल्या होत्या ना आपण त्या दिवशी ठीक आहे आता मी घरी घेऊन जाणार बाबा फालतू नसते मारता गिरता तपला असता मा घरी पाहिले आले असते लोक मग रस्त्याने ते आपली बंदवाली टाकी नाही का गावातली लाईनवाली जुन्या काळातली तर त्याच्यात मी हाय ठेवलेल्या हो मी कसं रस्त्यात होतं पैता दिला त्यात टाकून फटोफट मला याचं कोणी कोणाला दिसायचं ते दिलं टाकून तर म्हणलं 6 कॅना त्याच्यात आहे कोणाचं काही असं लक्ष नाही असं मी आता घरीच नेला का कुठारा गिटारा ठेवल्या का बरं म्हणजे तिथं रस्त्यावर का बरं पाण्याच टाकीत आहे नाही बरं आता तिथून सुरुवात करावं लागते आपल्याला काहीतरी हो म्हणजे आता मोहरा आपला मारती मारती आता मारती संग आपण कसं गोळावं सध्या त्या दिवशी मी एकवाल्याच्या समोर कशी बाजू घेतली मग त्याला बरं वाटलं आता ते कॅनाचं काम करावं लागेल आपल्याला ते मारतील 4 आणि ते 2 आपल्या काशीनाथच्या ते नेऊन द्यायचे आहे आता काशा आला की त्याला म्हणून चाल आता कॅना शोधू आपण इकडे टाक्या की पाहू बा इरी पाहू तेवढ्यात मग काम होऊन जाते बरोबर काशाच्या हातानंच आपल्याला काना टोचायचे आहे चल मग आता येऊ दे त्याला करून टाकू बरोबर आलं म्हणलं ते आलं अरे काशीनाथ इकडे अरे का एवढा माणूस संग राहतो तू दिवसभर कामाले फवारायला याले त्याला विषय नाही काढत तू लाईन पडला की फटोफट विषय आतापर्यंत क्लिअर व्हायला पाहिजे होता हे नाही ना लय भेगाड आहे मग बाबाच्या पुढे बाबा डायरेक्ट जर नाही म्हणलं तर काय करावं म्हणे जरा असं मूळ पाहून बोल लागते म्हणे मग असं म्हणेन ते मग काय बोलावं आपण म्हणजे अजून विषय काहीच नाही का मग आता आपण सुरुवात करू तर आता तू काय कर आपल्या ती पाणीच टाकी नाही जुनीवाली त्याच्यात कॅना आहेत बाबांना टाकले त्या दिवशी गेल्या होत्या का ते तर तिथं ठेवलेले आम्ही तर तू जाय ते कॅना काढ आणि जरासा भो कर अरे इथं आहे रे मग पुढचं काय स्टोरी आहे ती मी रचतो काय करायचं काय नाही तर जाय फक्त तू तेवढं कर फक्त एखादं कोणी आला तिथं की जरासं जोरजोऱ्यानं बोल कॅना इथं आहे रे बस झालं का का म्हणजे याच्यात तुमचा साथ होता का तेच तर म्हणलं तुम्ही कसे काय याच्यातून वाचले वा असं बरोबर ठीक आहे पण मी म्हणतो याचा आणि त्या दुकानाचा काय संबंध कसं काय म्हणलं हे समजून नाही राहिलं मला तुला नाही समजणार ते कसं तुझ्या डोक्यावर जाईल सध्याशी मग पुढे समजणार असं काय आहे काय नाही तर तू राहू दे त्याचा विचार करू नको जाय तू एक काम कर काय करावं काय करताना काय नाही कुठून प्लॅन आहे काय बरं ठीक आहे मी करतो तिथं या तुम्ही बरोबर पारा म्हणजे इकडे या तुम्ही इकडे या ना पारा कारमेन बांध लोकांचे कॅना पा म्हणलं कॅना या इकडे या काय कलकल काय म्हणलं काय कॅना कसं काय काय प्रकरण भांडवल काय म्हणलंय मग तेच सांगून राहिलो तुम्हाला हे पण म्हणलं त्या दिवशी चोरी गेल्या होत्या 6 कॅना मारत्याच्या 4 आणि माया 2 लेखवाल्याच्या याच्यात टाकल्या कोण होईल सांगा म्हणलं किती कलाकार आहे लोक बाबा खरं सापडल्या का कशा सापडल्या बा शिवलाल भाऊ पाहा हे बा आता कंदीला देखताच काढल्या मी पा कॅना याच्यात होते 6 कॅना आता इथं काही टाकायची गरज होती अरे हुशार आहे ते पुढचा मग काय त्याला वाटलं घरी न्या नाही सापडा कोणाला दिसल्या तर म्हणून याच्यात टाकल्या असेल लेखानं बरं मग कसं मौका पण चौका मारत होता ते तसं असं ते नाही का बरं समजलं आता काय प्रकरण नाही का जाऊ दे आपण सापडल्या बा मग आता पैसे भरून द्यायचे पैसे आले आता हे तर नसलं का यायनच टाकले हेच आता मी आलो मग दिसलं यायला काहीतरी बरोबर जाऊ दे ना कोणी टाकून काही टाकू सापडले ना आता हे नेऊन द्या म्हणलं बा कोणाच्या माराचं झुटके जावे ना देऊन द्या ते तुमच्या तुम्ही घेऊन जा नाही ते तिकडेच घेऊन चालला ना काशीनाथ घे बरं ना तू या नेऊन ठेव आणि हे चालले जाऊ आपण घेऊन मारतीची इथं म्हणून मारतील त्या दिवशी म्हणलं मी काळजी करू नको आपल्या गावातच आहे गावाच्या बाहेर थोडीच गेल्या ना मग कुठं ना कुठं त्यांना एखाद्या दडपोल्या होत्या पण इथं आता सापडल्या जाऊ द्या ना आता सापडल्या ना जाऊ द्या मोडा विषय देऊन द्या ते नेऊन द्या आपापल्या अरे मारते पाय म्हणलं कॅना कुठं होते आपल्या कॅना माहिती आहे का तुले
मला कायचं माहित आता तुम्ही आणल्या तुम्ही सांगून राहिले बा कुठं होत्या काय कुठं होत्या इथं हे आपली जुनी टाकी नाही का रे त्याच्यात टाकून ठेवल्या होत्या बरोबर होती कसा मौका पोन चौका मारणार होता पण ते आपल्याला आधीच दिसलं शिवलाल भाऊ म्हणे पाच आहे आपल्याला इकडे तिकडे सगळं पाहिलं का अंदाजे अंदाज जमला आता आमच्या मायात 2 नेऊन ठेवल्या हे बाई तुझ्या 4 आणल्या घेऊन घे बा त्या एकवाल्याला देऊन टाक. अरे नाही हो राजा तुम्ही असं कसं करता हो अरे सरपंच साहेब आमच्या गावात आहे म्हणून आमचं गाव आहे राजा मग किराणा दुकान हे ते सगळं कसं रेशनचं दुकानापासून सगळा गावाचा कार्यक्रम तिथूनच सुरू होते सुरुवात सकाळी दिवसाची मग तुम्ही काय म्हणता बाबाला नेतो नसन तसं काही न्या नाही लागत आणि काहीच नाही हो राहू द्या मग काय एकच दुकान आहे आमच्या गावात आणि त्यातही तुम्ही राजा माया भिंता आता काय बाबाला नेतो करून राहिले काय करता तिकडे नाशिकला नेऊन द्यायले राहू द्या हो ठेवा फोन ठेवा आता नंतर आपण बोलू म्हटलं त्याच्याशी बाबाला बोलतो मी तुमच्या काय म्हणते काय नाही पाहतो कोणाशी बोलून राहिले म्हणा शिवलाल भाऊ बहुतेक सरपंच पुरासंग बोलून राहिले काहीतरी नाही दुकान गिकान काही रेशन असं बोलून राहिले तुम्ही येत जाणार त्याला काय नेता हो मग सरपंच साहेब आहे आमचे आधारस्तंभ आहेत आणि तुम्ही मला काही सांगू नका आता तुम्ही एका दिवशी या रामपुरातनी काही एका दिवशी आले पाहिजे ना नाही दिवाळीला दसऱ्याला येत राजा मग आज किती लोक वाट पाहिजे तुमची मग कोणते होय सरपंचाचे पोरण काय होय काही समजत नाही दोघंही भाऊ राजा तिकडेच झाले या जरा एका दिवशी पागा आहेत तू का मारती हे कॅना ठेवून दे म्हणलं मग ते चहा घेऊ ना मग शिवलाल भाऊ तू आता चहा घेऊ झालं का शिवलाल भाऊ झालं का म्हणलं हो ठीक आहे मग ठेवतो नाही ते दुकानाचं आहे बा दुकान तर आमच्या गावात नसलं तर बस मेलो आम्ही उपाशी नाही बंद नाही करायचं ते राहू द्या जसं आहे तसं ठीक आहे या तुम्ही आता एवढ्यात एखादी चक्कर मारा आता ठीक आहे ठेवतो फोन झाला का चला म्हणलं चहा घेऊ ना शिवलाल भाऊ आता काय आता एवढा कॅना पाहून दिला 2000चं नुकसान वाचवलं तुम्ही या म्हणलं या काशीनाथ भाऊ चहा घेऊ ना मी काही येत नाही आता मला जावं लागते तिकडे हो लाईने पाटलाच्या घरी जायचं काम आहे बा मग काय त्याने बोलावलं जास्त लागते मला तर हे शिवलाल भाऊ 5 बाय परी शिवलाल भाऊ चहा घेता नाही का हो काय झडी पाण्यात या ना आई विनाकारण रे चहा आणखी आईली त्रास तू या फालतू मग काय का बुडा आहे घरी ना या बसू आपले बाबा आहेत ना संख्या चार भाऊ ठेवर कॅना आपल्याला चाललो या शिवलाल भाऊ आता बरं ठीक आहे आता तू म्हणतस जा कशा जा बरं तू काम करतो जा कशा जा चला ठेवल्या कॅना ठेवल्या जाय बरं मग चहा घेऊन ये ना आता बाबाला आणला आता 2 कप घेऊन येतो ना माझ्यासाठी आणि शिवलाल भाऊसाठी हो गरम करणं सुरू आहे हो आणतो असं होते मग करते एकूण भरा लागते दुसऱ्याला आता शेवटी म्हणजे 2000 दंड असता आणि कॅनाचा आता टाकल्या कोण नाही टाकल्या सांगा आता म्हणजे किती कुचिन लोक आहे आजकालचे नाही का जाऊ द्या जे असलं ते असं जाऊ द्या पण सापडल्या याच्यानी समाधान आहे माणसाला नाही का कुठं बसता 2000 रुपये आता या कॉला अजून कलकल लावत होता जाऊ द्या जाऊ द्या सापडल्या ना आता जाऊ द्या तिकडे काय करायला कोणी टाकू नाही म्हणलं ते कोणाचा फोन होता सरपंचाच्या मुलाचा फोन होता का तुम्ही मगाशी बोलू राहिले होते ते विषय का काय ते काही मागा लागले माझ्या 2-3 दिवस झाले फोन आले म्हणजे बाबाला तुम्ही सांगा म्हणते हो किती दुकान बंद करून टाका आता तिकडे या बा आमच्याजवळ हो त्याच्यात लेकरं बाकराला काही असं बा वागवा गिवायला पाहिजे ना आता काम पडलं असं त्याला असं असं काही ते निवडणुकीच्या वक्ती म्हणे मग जातो सरपंच मग तेव्हापासून त्यानं विशेष नाही काढला मग आता काय मग नाटक केलं तर त्यावेळेस काय सांगा बघा समजत नाही काय सांगा आता त्याचं त्याला मध्ये आपण काय कोणाविषयी काही सांगा पण आलता त्याच्या पोराचा दुकान शक्यतोवर बंद करणार आहे ते हो ते काही ऐकून नाही राहिलं त्याचं पोरगं मोठं हो ते म्हणे मी तिकडे नेतो म्हणे त्याचं पोरगा नोकरीला तिकडे म्हणजे कसं यायचं आता कुठं आयुष्यभर का बसता का म्हणे पुळ्या बांधत म्हणून म्हणे आता सांगा म्हणे सरपंचाले हो नाही तर मग मी येणारच म्हणे एवढ्यात नाही एंट्री होणार आहे त्याची असं म्हणजे मग दुकान गिकानीचं सगळं बंद बांध मारून तिकडे जाणार आहे नाही असं समजा प्लॅन दिसू राहिला नाही यावेळेस त्याचं मुलगा जे आहे की नाही ते बिलकुल 100% नेणारच आहे हो त्याचं ते दिसूनच राहिलं बोलण्याहून हो कारण की कुठं बाबांना करावं म्हणे हे उदारे असेल तर जाऊ द्या डुबू द्या तिकडे आपल्याला काही पैशाची कमी नाही जाऊ द्या तिकडे असं आहे वाटतं बा त्याचं तसं मग आपण सर आपल्या गावात मग दुकानाची पंचायत होईल मग आता एकही दुकान नाही काय आहे कसं करावं मग आता आपल्याकडे कोणी टाकणारही नाही हो आता पैसे आल्याने टाकायला पाहिजे कोणाजवळ असले 2 लाख रुपये जरी असले तर सुरुवात होऊन जाते बाकीचे कलम मागं पुढे दिले तर पुढचा दुकानदार देते ना आपल्याला पुढे दिले का नाही का हो का मस्त जमते बसल्या जागेवर आहे आता कसं 2 लाख तर कशी सलोटते आपले नाही का पाहा लागून नाही शिवलाल भाऊ समजा म्हणजे नक्की आहे का हे समजा दुकान होईल का बंद द्यायचं आता कसं सांगा मी आता सांगत असतो नव्हतं तो आता फोनवर ऐकलं म्हणून मी तुला सांगून राहिलो ते कसं आहे त्याच्या पोरांनी सांगत की इथे ती गोष्ट काढू नका म्हणे हे बा एक दिवस आपल्याला पताही नाही लागणार रातोरात ते बा सगळं बंदमान मारून चालली जाते ना अशी परिस्थिती कसं सांगता नसती आपल्याला आपण म्हणा बा दुकान बंद होते आणि त्याने नाही जावं तर मग काय करावं बाबू तू बी जरासं वाट पाय त्याचं पोरं येतेच एवढेच नाही तर मग कसं तू विचारा समजा तुला काय वाटतं ते पाय तू हो पण आता जर समजा दुकान कदाचित बंद पडलं तर कसं मारतील दिलं चालेल का टाकून हो 2 लाखाचा बजेट आपण बसतो तिकून मला काय हो मोठी गोष्ट ते तर बाद जोडता तुम्ही फक्त कसं मला त्याच्या पोराचा अजून मला कल घेतला की मी तुम्हाला कन्फर्म सांगतो की 100% बंद होणार आहे दुकान तुम्ही तयारीत राहा फक्त पैसे गिसे जुळवा करा रॅका कुठं भेटते काय राहते त्या तयारीत राहा जमते वाटते नाही का हो ना आता म्हणजे राणी किराणा शॉप हो असं टाकून द्यायला लागेल मस्त बस जमवतो मग पाय तुम्ही शिवलाल भाऊ हो जरा समजा क्लिअर झालं तुमच्याकडं विषय की आम्हाला सांगता पण कोणाला काही सांगू नका हे विषय दुकानाचा अजून भस्कन कोणी द्यायचं टाकून बाकीचे काही तयारीत असते तर नाही हे आता तो आधीचा फोन आला म्हणून तुला माहिती झालं नाही तर मी कोणाला सांगितलं नाही ना आज लोक मला तर 8 दिवस आधी माहीत आहे ही गोष्ट पण आता आपण काय काढतो विषय आता काय हे कंदिलाजवळ पैसा हो बस माहीत झालं द्याचं टाकून भानेल दुकान हो पण तरी कंदील बुडा हे ते वार्ताहर लोक याच्यापासून जरा पाहिजे हो सांगू नका कोणाला नाही आपण काय सांगतो बा काहीच हरकत नाही तर मी काय म्हणतो मारती ते आपलं फोटो आहे राजा तो याच्या ते गाडीचा तेवढा डिलीट मारून दिला का ते कसं आहे तर माणसाला कसं दुखदुख वाटत रातच्या झोप नाही लागत ते फोटो सांगा आता मी काय देऊन राहिलो होतो का ते बरं ठीक आहे मारून देतो बा डिलीट काही विषय नाही काय त्याचं काय मोठं आहे
पण आपण ते कसं धाकधूक राहते ना माणसाले विनाकारण. आता एवढी तुला चांगली न्यूज सांगितली मी, एवढं तर काम करू आपलं. हे करतो ना 100%. आता डिलीट मारून देतो, विषय मोकळा. संख्या जाय ते मोबाईल आणवर लवकर, जा घेऊन ये. संख्या चहा झाला असेल तर चाय घेऊन ये रे बाबू. हो ये लवकर घेऊन ये. काय म्हणलं इथं बोलावं काम, आता घरी जायचं असतं. काय सांगायचं घरीच सांगायचं. काय भ्याचं काम आहे तुले. लेटेस्ट न्यूज आहे ना, तेच तर म्हणलं तुम्हाला. कसं तुमच्या कानावर आताच टाकणं महत्वाचं आहे, नाही तर मग कसं टाइम निघून गेल्यावर काय फायदा आहे त्या गोष्टीचा. पण घरी सांगणं बरोबर नसते ते तुमच्या. तर कसा आहे विषय, आता शिवलाल नाही का मारुतीच्या घरी गेला होता. कॅना सापडल्या ना आपल्या, ते पाण्यात टाकीत टाकल्या कोण होईतं. तर कॅना घेऊन गेला ते. तर त्याला कसे जायच्या ते गोष्टी ऐकू आल्या त्याच्या बुड्याच्या आणि मारत्याच्या. राणी किराणा शॉप सुरू होऊन राहिला ना 2 दिवसानं. मग तुम्हाला काय वाटू राहिलं? राणी किराणा शॉप म्हणजे राणी मंडप डेकोरेशन, ते आपला मारुतीचं म्हणजे त्याच्या बायकोच्या नावानं दुकान सुरू करू राहिला किराणा. ते काय ते राणी किराणा शॉप होलसेल अँड चिल्लर. मग आता सुरू होऊन राहिलं म्हणते ना. लेटेस्ट न्यूज आहे ना आजची. आता काय काय करा मारते ना, मग आता मंडप डेकोरेशन करते का, ते लाईन ट्रॅक्टर चालवते का, वावरातले कामं करते. सदस्य आहे ग्रामपंचायतचा, तिकडे ते व्यवस्थापनचा. म्हणजे काय 1.5 फूट माणूस नाही कामं किती करते म्हणलं ते. तेच म्हणलं ना, आपलं विचार कराच चाललं. बाबाला विचारतो. तिकडे लोक धडाल निर्णय घेऊन राहिले. म्हणून म्हणलं तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या, नाही तर ते 100% 2-3 दिवसांनी माल आणणार आहे. म्हणून तुम्ही उद्याच्या उद्या आपल्याला मालाला जायचं आहे, सटकन आपलं किराणा सुरू करायचा आहे. म्हणजे त्याच्या आधी जर आपण टाकलं की मग ते मुकाटान बसते. नाही तर मग त्यांना आणल्यावर मग काय ते काय करणार आहे. आपण त्याला थोडी म्हणू शकतो की तू टाकू नको म्हणून त्याच्या आधीच आपलं रिचून द्यायचं ना. मग लोडचं कामच नाही ना. आम्ही नाताच टाकत होतो त्याने बी. जरासं मी कसं मूळ पोन बुड्याला विचारत होतो. मी बा आता जरा सकाळी जरा चहा घेतला असतं विचारायचा. उद्या होता ना माझा प्लॅन विचारायचा. चालते ना, मग उद्या सकाळी विचारा, नाही तर आज जेवण घेऊन झाल्यावर विचारा. काहीतरी प्रयत्न करा, लवकरात लवकर याचा निर्णय घ्या, नाही तर कठीण होऊन जाईल. दुकानही चाललं जाईल हातचं. अशानं कसं आहे, गुंपाबाईसारख्या 4 व्हीलरने हिंडून राहिल्या. ते आपला कंदील बुडा गाडी घेतली. आपलं काहीतरी करावं लागेल ना विकास. म्हणून म्हणलं पाहा काही. आणि आता करावं लागेल, बुड्याला सांगा लागेल. मग आता लोक धडाला निर्णय घेऊन राहिले. आता यानं जर दुकान टाकलं तर मंडप बसून लागले काही गरज आहे का. अजून लग्न व्हायचं, राणी मंडप डेकोरेशन, राणी किराणा आणि बापा लय दाखवून मारते नाही का. बरोबर पाय तुम्ही लावतो करतो जरासे टेकन लावाच लागेल बुड्याला. नाही तेच म्हणलं ना, आपण का म्हणजे जुगारात थोडी लावलं पैसे का, जुगार खेळू राहिले तुम्ही. मग चांगल्याच कामासाठी मागून राहिला ना. वायफळ खर्च थोडी आहे काही तुमचा. मग बिलकुल आहे बाबाला कडक सांगा तुम्ही. बाबा म्हणा आपल्याला हे करा, तुम्ही करायचंच म्हणा. मग छाती ठोकून सांगा तुम्ही. असे लपकत नका जाऊ बुड्याले. मग काय बसले आपले विचारा तेवढं. उद्या सकाळ निर्णय घ्या ते लवकर आणि फटकन तयारीला लागा. आता हिंमत करावं लागेल ते, नाही तर मग अशा लोक पाहिजे आपल्यापेक्षा पुढे जायचे नाही का. हो ना, एवढं असून समजा आपला पैसा आदला आणि सगळ्या गोष्टी असल्या बरोबर नाही टाकायचं की बिलकुल होलसेल दुकान टाकायचं म्हणजे टाकायचं. आता निर्णय घेतला आपण, घेतला म्हणजे घेतला. आता बुड्याला सांग तुम्ही काय आता. ठीक आहे मग. तेच म्हणलं 2 लाख रुपये मारते जोडणे. किराणा टाकतो. तुमच्यावर काय पैसा घाटा लागे ना. 10 लाखाचा 15 लाखाचा माल ट्रक भरून जाणार लागायचा. श्रीकृष्ण गॅरेज बिलकुल लावला की झालंय. किराणा पुरा बिलकुल. बाकीच्या डापकेच बसून टाका. हो ना बिलकुल होलसेल सुईपासून तर बिलकुल कोणती वस्तू भेटली पाहिजे असंच टाकतो मी. पाय तुम्ही विचारतो बाबाला आता काय तर. ठीक आहे, धन्यवाद. अरे सांगा ना मग काय तो असं काय भ्या काय लागते आता का. मी काय दुश्मन आहो का तुमचं. काय म्हणणं सांगा ना तुमचं. तुम्ही आता अंदर कुरकुर चालू आहे का आहे. काय म्हणून राहिला सुनबाईल तू. काय म्हणणं काय म्हणलं काय सांगा ना बा. काही नाही, ते कसं त्याचा एक थोडासा विचार होता, नवीन विचार आहे. तर कसं तुम्हाला पट्टे नाही पटत, म्हणून ते मला कालपासून म्हणून राहिले की बा तू म्हण. म्हटलं मी काय म्हणत नाही. तर आता शेवटी म्हटलं ते कसं त्याचा विचार आहे की बा किराणा दुकान टाकायचं. असं किराणा दुकान टाकायचं आहे का. असं काय गरज आहे आता. एवढी मोठी शेतीवाडी ना, आता हेच तर कामं लागन तेवढ्या तुझ्या भोवती. एकटा आणि इतके मोठे काम धंदे काय आता त्या नांदी येऊन राहिला. आयुष्यभर बसतं का पुढे बांधत. आपले काम नाही, धंदा नाही. काही आवश्यकता नाही आपल्याला आणि काही गरज नाही त्याची. शेतीवाडीत चांगलं उत्पादन काढ बस झालं. बाकी काय घेणे नाही. लागलं तुले बा दुसरं कोणतंही कर, ते दुकानाच्या नांदी नको लागू तू. आपलं काम नाही. ते संबंध खराब होते माणसाची. मग काय तर उधार देणं हे ते शेवटी कसं तुझ्या स्वभाव आहे. मग फन करतं मग तू. माणसाला लय सहनशील राहावं लागते किराणा दुकानदार म्हटलं की. ते तुझ्या नाही जमत, ते राहू दे तू. बघा मी हेच म्हटलं त्यांना की तुम्हाला गुंतून पडावं लागेल, शेतीचं होणार नाही. एका इकडे लक्ष असलं म्हणजे बरं राहते असं म्हटलं त्यांना. ते नाही म्हणतात. नाही हे बा अजिबात मनच पुरत नाही ते. त्या भानगडीत पडूही नको. काही आपल्याला गरज नाही त्याची. विनाकारण बसले आपले काम लावून घेणं. राहू दे ना, शेतीतच चांगलं पाय. शेवटी मनासारखं तुम्ही काही करू देत नाही माणसाला. आता मागं मी आता म्हटलं बा एखादा प्लॉट घेऊ, ते नाही घेऊ दिला. मला कुठं काही करायला पोराला शिक्षणाला तिकडे टाका शहरात, ती नाही. आता तिकडे सासऱ्याबाच्या घरी राहायचे, ते आजूबाजून घर बांधत होतं, तेही नाही. म्हणजे कोणतंच तुम्ही मला कसं करू देत ना. आता मग अशा थोडी होणार एका जागेवर राहिलं ना. मागचे पुढे चालले ना म्हणलं. मग काही तर करावं लागेल का नाही. हो ना, मग आपल्याच जवळ काय होतं. 50 एकरची 100 एकर गेली. एवढा मोठा वाळा बांधला. अजून बाकीचं काय पाहिजे याच्यापेक्षा. काय संघ नेतं वरी नेतं. काय होते बस झालं ना, पोटापुरतं आहे ना.
तुम्हाला काही समजतच नाही ना. सरपंच किती मतलब माणूस आहे. त्या दिवशी सामान दिलं नाही त्यानं आपल्याला. त्या आषाढी एकादशी दिवशी दुसऱ्या दिवशी पाहिजे होतं ना कार्यक्रमाला, सामान आले वापस पाठवला माणूस आपला. जाऊ द्या जाऊ द्या, आपण काही तेवढं पाहतही नाही बारीक. पण आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला बी काही ना काही करावं लागेल का नाही. त्याच्याजवळ आपलं रेशनचं दुकान, त्याच्याजवळ आपलं किराणा, बाकीचं आता ट्रॅक्टर हे ते, म्हणजे सगळं का त्यानेच करावं का. मग आपण किराणा दुकान टाकलं काय होते. हो ना, आपण ती एकाच गावात वाद होऊन जाऊ दे न तिकडे, कुठं बसले आपले, नाही पुरत नाही ते. हे बा तुम्ही कसं बाबा विचार करा, निर्णय घ्या. रात्री तुम्ही आज स्वतः त्याच्यावर, सकाळी काय निर्णय मला सांगा तुम्ही. कारण की मला दुकान टाकायचं म्हणजे टाकायचं. बरं ठीक आहे ना, पाय तुम्ही काय विचार करू दे. हो, सकाळी सांगेन मी काय ते. काय बघून राहा. पण वार्ताहर आता आपले कधी लागू झाले का नाही, ते बसून बातमी येऊन राहिल्या पण आपल्या गावच्या, नाही का. हो ना, आता कसं पहिले तर काही नाव नाही दिशी. आता आषाढी एकादशीची बातमी जमकी आली त्या दिवशी. आता हे 12ची टाकली. 12च्या दिवशी विठ्ठल पाटील यांच्यातर्फे संपूर्ण गाववासियांना 12चे जेवण देण्यात आले. उत्साहात कार्यक्रम साजरा झाला. बापाला मस्त लिहिलं राजा. हो पाहत आहे ते विषय राहिलाच. मग कशा काय ते, मग काय झालं म्हणलं रात्री मी तुला सांगितलं. मारतीची तर मी दिली म्हणलं काढी लावून. तर तिकडे गेलता का नाही. मग लाईने पाटला सांगितलं का नाही, काय झालं काही सांगितलं नाही म्हणलं. काय सांगू हिंका, आता मी तिकडे चाललो ना, आता काय झालं ते मला समजणारच आहे. आता तर त्याला मी सांगितलं असं साहेब मारुतरावचा कार्यक्रम सुरू आहे म्हणून. तर ते आता म्हणे सकाळी चहा घेतला की विषय काढतो म्हणे, नाही तर रात्री काढतो. आता त्याने काही काढला ना काही नाही. आता आग तर लावली बा. आता त्या सगळा धडाका धुमधडाका काही होती हे आता समजणारच आहे आपल्याला. पण कसं डोक्यात चांगलं म्हणजे कसं भरून द्यायला होता व्यवस्थित. नाही एक नंबर मी पद्धतशीर दिला ना. तुम्ही म्हणलं तसं त्या हिशोबाने बरोबर सांगितलं लाईने पाटलाले. मी म्हणलं तुम्ही 2 दिवसाच्या आत निर्णय घ्या, नाही तर मारुतराव दुकान टाकून राहिले. राणी किराणा शॉप माझं लग्न राहिलं, राणी किराणा शॉप आणि राणी मंडप पण काय मारते ते मोठा बरं. बरं जाऊ दे, सांगितलं ना. पण अजून काही त्याचं म्हणजे हे नाही येऊन राहिलं म्हणजे असं. त्याची आतापर्यंत इकडे बातमी यायला पाहिजे होती ना भानगडीची. मला इच्छाच नाही राहिली कोणतं काम करायची. निरा वावरात जाणं इकडे तिकडे हटले का म्हणलं कटायला माणूस आता. पण आता तू कोणते निर्णय घेशील तर मी काय करणार आहे. तू सांग ना. तू काही बी आपलं मनात आलं तसं करायला पाहिजे. जे मनात आलं ते करायचं का. कशा म्हणलं औषधीचा गुण दाखवणं सुरू झाला रे. हो चला बबनराव चला म्हणलं आता लाईने पाटलाच्या वाड्यावर. हो तिथं काहीतरी 100% तिथचाच आवाज दिसून राहिला. चला चला रे बबनराव चला. काही करायला गेलं की माणसाला आवडतच ना. असं करू नको तसं करू नको. कोणत्या वावरात मी म्हणलं हे मशीन आणतो नाही, ते आणत म्हणलं नाही, काय खर्च करतं. म्हणजे मग आता काय करावं माणसानं. म्हणजे काही ना काही स्वतंत्र पाहिजे का रे माणसाले. कुठं काय करत राहा हे किटू काय करत राहा. मग शहरात मी एक प्लॉट घेत होतो, आतापर्यंत काय भाव झाले त्याचे. 500 रुपयानं म्हणे, आता 2000-4000 भाव आहे तिथं. मग ऐकत नाही काही नाही. आपल्या जुन्या याच्यात बसले आपले नाटा मोजत. मग काय तुम्हाला माहिती कंदीला म्हणजे आमच्या घरातलं काय आलं वाटते कंदीला आलं वाटते नाही का. बरे दिवस राहिले चपला गिपला. हो जाय लवकर कशा. तू काय कर आपलं जरा तेल होताच लागते आपल्याला. ते गुरुजी नाही काय सासरे लाईने पाटलाचे. शाळा आहे आता शनिवारची सकाळची 9 वाजतापासून. जाय त्याला बोलावून घेऊन आलेले असतील ते. असं त्याला काय आता म्हणजे ते काय त्याची याची एंट्री करता का आता. काय तर ते पाहिजेच ना. मग मुकाबला चांगला झाला पाहिजे ना. मोठे पाटील असं आपलं हे सासरे द्यायची गुरुजी. होऊ देऊ ना चांगलीच. आता बरोबर कर तुम्ही काय करा ते. तू फक्त जाय. तुला सांगितलं आहे माहिती तसं सांग आणि घेऊन द्यायला. बरोबर ठीक आहे. मग इकडं पाहिजे म्हणजे इकडं मीठ डोकं दे तोपर्यंत नाही दा. हो नाही इकडं जिकडे तिकडे वाच मी बस काही सांगत. मी हा ना इकडे. मी कसं इजू देतो रे. इजू नाही देत मी लवकर. जाय तू पटकनी. चला बबनराव. हो जरासं कसं आपल्याला आता कसं चालू ठेवावं लागते आता काशापर्यंत. हो चला. ऐका ना तुम्ही लाईने पाटील असं कोणत्याही बाबाला वाटत असते की आपल्या पोराचं कसं काय नुकसान पाहत असते कोणी. तू काही बोलत राजा म्हणून जसं नसते ना. मी हे ऐकतच नाही तर कधीला तुम्ही सांगा कोणी सांगा. 100 लोक आणले मी ऐकत नाही कोणाचं. मला जे करायचं करतोच मी. चला बबनराव आता कसं बरं आहे जरा वातावरण बरं आहे. चला चला. आवाज देणं ते सरले आवाज देणं लवकर. गुरुजी काय झालं आता काय कशा काय रे बा. अरे काय झालं काय इकडे आण तुम्ही पहिले. इकडे बाहेर वर्गाच्या. मग तिकडे पाहा तुमच्या जवळ येईन ते काय चालू आहे तुमचं युवायचं. या इकडे बाहेर या. काय झालं कशा काय झालं आपल्या जवळ माझ्या घरी. चला तुम्ही मग सांगतो तुम्हाला काय तर. चला तिकडेच चला पहिले त्याच्या घरीच चला. पण नेमकं काय झालं काय ते तर सांग. म्हणजे पुढे मला बोलतात काय काय नाही मला काही थोडीशी कल्पना दे. येईल त्याला भडकून जराच नाही का. हो जरा मोठ्या पाटलाच्या बद्दल. अरे वा गुरुजी काय सांगा तुम्हाला आता. आज लोक पाहिले का आपण मोठे पाटलाचे लाईन पाटलाचे भांडणं पाहिले का तुम्ही. सांगा बा तुम्ही. नाही आपल्या जवळ तशी भांडवलच नाही ना. काहून काय झालं पण नेमकं काय काय साठी भांडण आहे. एसटीसाठी करणार आहे का ते. शेवटी त्याचंच आहे ना ते. तुमचंही त्याचंच आहे त्याचंही त्याचंच आहे असं आहे ते. तर ते कसं आहे विषय. आता लाईने पाटला सहनशीलता आपल्याला म्हणजे कमाल करायला लागेल त्याची. हो काहून की बाबाचा आदर द्यायला आहेच. बाबाच्या शब्दाच्या पुढे ते जात नाही. पण एखादी गोष्ट बाबाने ऐकली पाहिजे का नाही. हो असं माझं म्हणणं आहे बा. ते तर आहेच म्हणा. आता काय आपण काय बोला त्याच्या दोघं बापल्या का आपण बोलणं बरोबर नसते ना. काय काय झालं काय नेमकं काय सांगा कसं सांगा. आता आपल्या 2 जण झाले सारखे. आता मोठे पाटील चांगले आहे लाईने पाटील चांगले आहे. पण माझा हिशोबानं मी तर म्हणतो बा लाईने पाटील स्वभावानं मोठे पाटलाच्या बी काकांवर पुढे आहे. पण कसं आहे लोकांना वाटते बा मोठे पाटील चांगले लाईने पाटलाला काही समजतच नाही. त्याच्या लक्ष देत नाही काही गोष्टी. लोक फसवते बा द्यायले. पण मी सांगतो लाईने पाटलासारखा दिमागबाज माणूस नाही. त्यानं काय म्हणलं की म्हणे आपण म्हणे बा एवढी 100 एकर शेती आहे मरमर करतो. आपण आजपर्यंत 4 व्हीलर घेतली का म्हणे सांगा म्हणे काशीनाथ. आपण कोणती मागणी केली का म्हणे बाबाले. पण मला म्हटलं म्हणे बाबाला किराणा दुकान आपण टाकू. तर बाबा म्हणते म्हणे काय गरज आहे हे करावं लागते का ते करावं लागते का. म्हणजे काय नाकाच लावते म्हणे बुडा. किराणा दुकान नाही पण ती का आपल्या गावात सरपंचच किराणा दुकान आहे ना. मग त्याला वाटलं बाबाला वाटलं की राहू द्या.
हो ना, मग आता सरपंच दुकान म्हणजे मग काय त्याने काही केलं चालते का? त्या दिवशी आता एवढं मोठं बाराचं सामान आणायचं होतं, अर्जंट काम होतं, मसाला वाट नाही घाट नाही म्हणलं, द्या लवकर. तर मला लाईन पाटलानं पाठवलं घेऊन ये म्हणे. तर म्हणे काही नाही म्हणे, आता सध्याशी 4 वाजता येईन 5 वाजता येईन ढमकं. मग आता वापस आलो बा आपण. शेवटी आम्ही नेरले जाऊन आणलं. काय करता सांगा, तुम्ही सांगा मग. म्हणजे इतकी म्हणजे इथं मजुऱ्या काम चालू आहे. लाईन पाटील म्हणे बा आपणही दुकान टाकू, आपल्याला आवश्यकता आहे म्हणे. 4 पैसे आपणही कमवू शकतो म्हणे. तसं या विषयाच्या आधीच त्याने म्हटलं होतं म्हणा, या विषयानंतर नाही म्हणलं. असं म्हणजे हे आहे त्याचं प्रकरण नाही का. म्हणजे यायचं म्हणणं किराणा दुकान टाकायचं बा, काहीतरी विकास करायचा असं तसं, शेतीवाडीत करा दिवस मराव नाही, असं आहे ते. मग तेच म्हणलं होतं त्यानं, घर बसले आपले 1000 रुपये रोज कुठे जाते का म्हणे आपला, 2 माणसं तसे पोचतो म्हणे आपण. मग आणि विशेष म्हणजे आजकाल यांत्रिकीकरण आहे, सगळे शेतीच्या मजुरापेक्षा बी जास्त आता यंत्रानं काम होऊन राहिले. मग बरेचसे कामं कमी झाले. काय काम आहे त्याने, माझ्यासारखा असला दिवाणच्या तर मग टेन्शनच काय. म्हणून मला मी शेतीचं सगळं सांभाळतो, फक्त तुम्ही हे पाहा. ती गोष्ट खरीच आहे म्हणा. ती कसं त्याचे बाबा कुठं म्हणजे त्याला नवीन करूच देत नाही. कुठे बी म्हणते की असं नको करू, हे पुरत नाही ते पुरत नाही, म्हणजे नाकला होते. मागं प्लॉट घ्या म्हणलं त्याला, आपल्या शेजारी मस्त प्लॉट होता, बरं नाही घेतलं जाईन. काय गरज आहे म्हणजे सासऱ्याच्या घरापाशी काय घेतं म्हणजे सांगा. मग आता काय होतं का मी काय त्याला इथून घेऊन चाललो होतो. तेच तर म्हणे लाईने पाटील म्हणे. मग आता लय मागं राहिलो म्हणे. आतापर्यंत साधारण लोक शहरानं घर बांधले म्हणे, कोणी भाड्यानं चालले नाही, मी इथंच राहिलो म्हणे. विचार होता ना त्याचा दाचा, पण ते बाबाच्यानं गेलं नाही. मोठे पाटला गलत आहे, मला सांगाच लागते. काय चालू आता सध्या, काय भांडण चालू होते का? हो, आता त्याचं होतं पहिले शीतयुद्ध होतं, आता मला मारा होते. काय होते बा म्हणून पटकन सांगायला आलं तुम्हाला. चला पाहून घ्या, ते बोलून घेते संग, ते समापुचारानं मिटवा काय तर समजून सांगतात. काय तर आपले बोटीचे बोल आहे, आपली पोरगी दिलेली आहे, त्याच्यानं कसं जास्त बोलता नाही, दोघे जण सारखे आपल्याला. पण आता हे कितीतरी लोकांना द्यायचे पैसे दिलेले डबल लोक आहे ना. आता सांगतो ना, बरेचशा लोकांना लपूनही देते. हो माझा व्हायच्या, हो याला 20,000 त्याला 50,000, कोणाची अडचण असो काही असो, मागाचं कामच नाही. म्हणजे काय आता अथर लागली का तिथं, जवळ सांगत नाही म्हणून आता मला सगळ्या गोष्टी समजत नाही गावातल्या. असं आहे ते. पण जाऊ दे, आता काय बोलतात नाही. चला पाहू काय तर 5 लागत